नमस्कार, माझं नाव विद्या लंगडे. मी मूळची नागपूरची राहणारी. माझी हाईट आहे 5.2 इंच. माझा फोन नंबर आहे 8080055238 आणि माझी प्रोफाईल आहे, माझी लेफ्ट प्रोफाईल, माझी राईट प्रोफाईल. व्यवसायाने मी फॅशन डिझायनर आहे. सोबतच मला ॲक्टिंगचं वेड होतं, त्याच्यामुळे मी 6 वर्ष झाले आज ॲक्टिंग क्षेत्रामध्ये काम करते आहे. बरेच वर्ष झाले, म्हणजे लहानपणापासून तर डान्स माझी आवड होती आणि त्यासोबतच आता 3 वर्ष थिएटर केलं. 3 वर्ष थिएटर केल्यानंतर आता शॉर्ट फिल्म्स, मराठी मूव्हीज, हिंदी मूव्हीज, अपकमिंग काही मूव्हीज आहेत ज्याच्यामध्ये लीड रोल. तर अशा प्रकारचं माझा आतापर्यंतचा करिअर झालेला आहे याच्यामध्ये सेट, आणि अजूनही चांगल्या संधीची वाट बघते आहे. तर इतकं माझं प्रोफाईल आहे. मी आता समोर मोनोलॉग चालू करते. अरे काही नाही रे, थोडं माझं मन अस्वस्थ झालं आहे. का? अरे त्या आपल्या बाजूच्या जोशी काकू आहेत ना, त्यांच्यासाठी फार वाईट वाटतं रे. बघ ना, त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आणि काल रात्री ते अचानक गेल्या. अरे काल रात्री त्यांनी मुलाला फोन केलेला, तर तो म्हणाला की आपण उद्या बोलू, आणि त्यांनी फोन कट केला. आणि जेव्हा शिंदे काकांनी त्यांना फोन केला तेव्हा तो म्हणाला, आई गेली. हाऊ इज पॉसिबल? ह्या सगळ्या गोष्टींनी ना माझ्या डोक्यामध्ये एक विचाराच काहूर उठलेला आहे. आई वडिलांना मुलांची वेळ घ्यावी लागते का रे फोन करायला? नाही म्हणजे तुम्ही मुलं पटकन अर्ध्या रात्री वेळ काळ बघत नाही, आई वडील झोपले असतील का, आणि तुम्ही लगेच फोन करता. आणि जेव्हा आई वडिलांना गरज असते तुमची, त्यांनी गरजेपोटीच फोन केला होता ना, त्यांना कुठेतरी अस्वस्थ वाटत असेल तेव्हाच. पण त्याने फोन ठेवून दिला आणि आज आई कायमची गेली. जोपर्यंत आई आहे ना, खरंच तिची कदर करायला पाहिजे. न जाणं नंतर पुन्हा तुमचं बोलणं होणार की नाही. खूप अस्वस्थ झालं आहे रे माझं मन. माझ्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. न जाणे असे कित्येक आई वडील असतील जे एकाकीपणाचं जीवन जगतात आहे. यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. हो, नक्कीच यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. धन्यवाद.